आज एक कविता सगळ्यांसाठी. मन आणि शरीर. मन अस्वस्थ झाले की शरीर रोगाने धरते. मनाची एक जखम मन व्याधी बनून उरते. मनाचा तोल जेव्हा आतल्या आत ढासळतो, निरोगी असणारा देह मग तापाने फणफणतो. मनात साचतो जेव्हा कोंडलेला तो राग, रक्ताच्या प्रवाहामध्ये पेटते एक आग. चिंतेचे ते जाळे जेव्हा डोक्यात विणले जाते, हृदयाचे ठोके आणि श्वास थकू लागते. दूषित झाल्या भावना की प्रतिकार शक्ती संपते, औषधाविना मग काया आजाराला शरण जाते. म्हणून जपावे मनाला औषधाच्या आधी, मन शांत असेल तर शिवत नाही व्याधी. तर आपल्या मनाचं आणि शरीराचं कनेक्शन आज आपण बघणार आहोत. आपल्या मानवी मनामध्ये अशा काही भावना असतात की क्रोध झालं, राग, त्यानंतर भीती, एखाद्याविषयी वाटणारा तिरस्कार, पश्चाताप, एखाद्याचा बदला घेऊ वाटणं, ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत, ज्या आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही घडतं आणि त्यानंतर ह्या उत्पन्न होतात. तर या सगळ्या भावना आपल्या मनाला अफेक्ट करतात आणि त्यानंतरच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्याधी ज्या आहेत त्या जडत असतात. तर आजकाल आपण बरेच उदाहरणं बघत आहोत आपल्या समाजामध्ये काय घडत आहे. तर छोट्या छोट्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा जे विकृत लोक आहेत ते त्रास देत आहेत आणि ज्याच्यामुळे पालक वर्गामध्ये एक वेगळीच भीती निर्माण झालेली आहे. माझ्याकडे आजकाल येणारे बरेच पालक जे आहेत, म्हणजे ज्या मदर आहेत, त्या जास्त अति कॉन्शियस झालेल्या आहेत. मुलांच्या चिंतेमध्ये त्या स्वतः इतक्या अफेक्ट होत आहेत की त्यांच्या शरीरामध्ये त्या व्याधी निर्माण होत आहेत. किंवा आजकाल डिवोर्सचा रेट खूप जास्त वाढत चाललेला आहे. किंवा ब्रेकअप्स, पॅचअप्स हे आजकाल खूप जास्त बघायला मिळतं. ह्या ब्रेकअप्समुळे बरेच लोक जे आहेत ते अफेक्ट होत आहेत. तर मेंटल डिस्टर्बन्स हा जेव्हा पण तुमच्या शरीरामध्ये येणार आहे, तुम्ही जेव्हा त्याला कोपअप नाही करू शकणार किंवा तो तुम्हाला अवेअरनेसच नसेल की तुम्ही अफेक्ट का झालेले आहात, तुमच्या शरीरामध्ये तो डिसीज का निर्माण झालेला आहे, हेच जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यामधून बाहेर कसे पडणार. फक्त गोळ्या औषधं खाणं हाच एक पर्याय नाहीये. तुम्हाला जर का लॉंग टर्म सोल्युशन पाहिजे असेल तर तुमची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग ठेवणं हे खूप गरजेचं आहे. औषधं घेतल्यानंतर तर तुम्ही बरे होणारच आहात, पण परत तो आजार जो आहे, ती जर का सेम फिलिंग तशीच राहिली तर तो आजार पुन्हा येणार आहे शरीरात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या हेल्थविषयी तो एक अवेअरनेस नक्कीच ठेवा की या भावनेनंतर, या गोष्टीनंतर माझं शरीर जे अफेक्ट झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही वर्कआउट करा. तुमच्या मनावरती तुम्ही जेव्हा वर्कआउट करायला लागाल तेव्हा तुम्ही फार लवकर फास्ट त्या डिसीजमधून जे ते रिकवर होणार आहात. तर तुमच्या मेंटल हेल्थला तुम्ही नक्कीच जपा आणि आजारावरती मात करा. धन्यवाद.